बसवण्णांनी मानवी शरीराला मंदिर म्हणून संबोधले। मानवी शरीरातील पाय हे मंदिराचे खांब आहेत, धड हे मंदिराचे शिखर आहे आणि डोके हे कळस आहे। 12व्या शतकात त्यांनी मानवाला इष्टलिंग धारण करण्यास सांगितले। अशा पद्धतीने त्यांनी देवाला भक्तांच्या हातात दिले असे प्रतिपादन गिरीश जाखोटिया यांनी केले। वीरशैव विजन बसव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते। या प्रसंगी मंचावर आमदार प्रवीण स्वामी उमरगा, सोलापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश वाले, दक्षिण सोलापूर शिक्षण मंडळ विश्वस्त अण्णासाहेब कोथली, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना जाखोटिया म्हणाले की आज 21व्या शतकात स्त्रियांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र बसवण्णांनी 12व्या शतकातच अनुभव मंडपामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला। ते खरे स्त्री आरक्षणाचे जनक आहेत। स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी सामाजिक न्याय विभाग सुरू झाला, मात्र बसवण्णांनी आपल्या अनुभव मंडपात सर्वच जाती धर्मांना सामावून घेतले। त्यामुळे बसवण्णा सामाजिक सुधारण्याचे आद्य क्रांतिकारक आहेत। यावेळी शिवानंद भरले, अशोक खानापुरे, शिवलिंगप्पा शाबादे, अनिल गिराम, विजय काडादी, मनोज पाटील, आनंद दुलंगे, बसवराज चाकई, श्रीमंत मेरू, श्रीकांत कट्टीमनी, नागेश बडदाळ आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले। उपस्थितांचे स्वागत सोमेश्वर याबाजी यांनी केले। सूत्रसंचालन अरुंधती शेटे यांनी केले, तर आभार विजयकुमार बिराजदार यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, शिवकल शेट्टी, सिद्धेश्वर कोरे, गौरीशंकर अतनुरे, आनंद नसली यांनी परिश्रम घेतले। आपला देश प्रजासत्ताक झाला हे सांगण्याचं एक कारण। आज आपण संविधानाचं 75वं वर्ष साजरा करतो आहोत, म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत। पण त्याचा इतिहास, त्याचा बेस जर बघितला तर महात्मा बसवेश्वराच्या अनुभव मंडपामध्ये होता। हे मी यावर्षी सांगितलं। जगातले पहिले विचारवंत, थोर विचारवंत असे होते ज्यांनी विधवेचा पुनर्विवाह केला। असे विचारवंत वीरशैवामध्ये ज्यांनी जात मानली नाही, जो गळ्यात लिंग मानतो तो लिंगायत। त्यांच्या अनुभव मंडपामध्ये ज्याला जगातली पहिली संसद म्हटली जाते, त्या अनुभव मंडपामध्ये महिलांना आरक्षण आणि महिलांना मानाचं स्थान हे त्यांनी 12व्या शतकामध्ये आपल्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून सिद्ध केलेलं होतं, प्रत्यक्षात आणलेलं होतं। आणि त्याचा उल्लेख किंवा तीच उत्तर आधी दिले तुम्हाला। मी तुम्हाला काय उत्तर दिलं? तुमची उपास्य देवता, तुम्ही ज्याची उपासना करता, कुठलाही देव, पहिला मुद्दा हा येतो की त्याची गुणसंपदा काय होती। ती जर त्या गुणसंपदेपैकी 2% जरी मी घेतले ना, माझी झाली पूजा, माझी झाली उपासना। मी तसं वागू शकतो का? मी जातो हनुमानाच्या मंदिरात, हनुमान किती हुशार होता, त्याने काय काय केलं, त्यातले 1% मी घेऊ शकतो का? बरोबर। मग तो संत असेल, देव असेल, आणखी कोणी असेल, त्यांनी काय काय जे करून ठेवलंय त्यातलं मी काय उचलतो? मुद्दा पुन्हा तोच येतो, आम्ही वाचत नाही, आम्ही वाचलं पाहिजे। मी तुम्हाला सुचवलं शोध स्वामी विवेकानंदांचा, दत्तप्रसाद दाभोळकरांचं पुस्तक आहे, तुम्ही वाचा। महात्मा फुलेंची 2 पुस्तकं वाचा, शेतकऱ्याचा असूर आणि दुसरं मला वाटतं गुलामगिरी। हे तुम्ही 2 पुस्तकं वाचा, आपण वाचलं पाहिजे, आपल्या समाजाच्या बाहेरचं लेखन वाचलं पाहिजे। बरंच लिहून ठेवलेलं आहे। शेवटचा प्रश्न देवांना त्यांनी चेहरा दिला। मग तो चेहरा असा दिला, जे वैदिकांचे देव असतील त्यांना दाढी मिशा नाही, गुळगुळीत एकदम चिकणे बिकणे असे। आणि जे दैवडांचे जे असतील त्यांना अशा मोठ्या मिशा, दाढी, हे ते वगैरे, हे सगळं रवी वर्माने करून ठेवलं आणि आम्ही ते पुढे नेतो। पण तुम्ही साहेबांबद्दल मला बोलायचं राहून गेलं। ते माझ्यासारखे एक जिल्हा परिषद शिक्षक, माझी पण 27 वर्ष सर्व्हिस झाली, त्यांची पण 27 वर्ष सर्व्हिस झाली, सेवानिवृत्त आहे। एक जिल्हा परिषद शिक्षक ते डायरेक्ट आमदार अशी त्यांची उज्ज्वल चांगले दिवस आहे। अशा एक शिक्षकातून आमदार झालेल्या आमदार साहेबांचा आम्हाला अभिमान वाटला आणि त्यांना बोलवावं असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही खास उमरगेला जाऊन त्यांना आमंत्रित केलं। त्यांचा उद्याचा दिवस होता, परंतु जाखोटे साहेबांना ऐकायचं म्हणून ते आज आले। आजचे जे उद्घाटक होते जे गेल्या 10 वर्षापासून येतात, ते आमचे आमदार विजयकुमार देशमुख, त्यांच्या नातीचं दवाखान्यामध्ये असल्यामुळे ते येऊ शकले नाही। त्याचबरोबर अप्पर अधीक्षक प्रीतम यावलकर, पालकमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे ते आले नाहीत आणि उपमुख्यमंत्री राबवतात।
सांगायला गेले की फार मोठी लिस्ट आहे. तुम्हाला सगळं आता प्रचार माध्यमात तर तुम्हाला माहीत असेल तसं म्हणले, मी काय त्याच्या खोलात जात नाही, परंतु महिन्यात ते 1-2 कार्यक्रम करतातच. काय तर मोठे मोठे कार्यक्रम असतात. आता विभू सुद्धा प्रतिष्ठान बद्दल तरी बोलले, मी त्या प्रतिष्ठानमध्ये आहे. तरी नेहमी येताना असं एक असं नावं घेऊन येते की त्यांना नाही म्हणू शकतच नाही. जे आमच्या प्रतिष्ठानमार्फत 11 जणांना आम्ही दरवर्षी शिष्यवृत्ती देतो, ज्याची परिस्थिती नाही त्या माणसासाठी, त्या पोरांसाठी. तरी असं नावं आणतात की आश्चर्य वाटते की हे हुडकून कसं आणतात ते. आम्ही सुद्धा आमचे 2 शिक्षक लोक शाळेत कॉलेजमधले आम्ही पाठवतो, परंतु त्यांना जमत नाही तेवढं. राजशेखरनी आमच्या प्रतिष्ठानसाठी चांगलं काम करते. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.